नावडे टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. उपांत्य फेरीची ही लढत आहे. यामध्ये जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्र फेरीसाठी दाखल होईल. तानाजी खंडागळे आणि दशरथ मते ही जोडसाखली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट नितीन कोळी बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेचायचा होता. बॅट आणि बॉलचा संबंध नाही आहे. डॉट बॉल आलाय. पहिली चांगली सुरुवात नितीन कोळीच्या माध्यमातून. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं आणि तशी सुरुवात याही मॅचमध्ये गावदेवी 40+ पोइंजे यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. ओव्हर द विकेटनं मार्टिनरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी हाताळताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक वेगाने दूरवरून येत आहेत. जज केला जातो. इथे झेल सोडली. झेल ड्रॉप होतोय. 2 धावा. श्री गणेश अकाउंट ओपन झालंय. 2 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. दोन बॉलचा खेळ संपलाय. 2 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल आहेत. ओव्हर द विकेटनं नेक्स्ट बॉल. इथे मात्र बॅकफुटला जात स्क्वेअर कट करायचा होता. डॉट बॉल आलाय. आणखीन एक. 3 बॉलचा खेळ संपलाय. धावा बिनबाद 2 आहेत. तानाजी खंडागळे एक चांगले फलंदाज आहेत. प्रॅक्टिस सेशनमध्ये खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते या मैदानावरती. पण आता उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये पॉइंट 40+ काय करेल. स्लोवर पद्धतीचा बॉल. वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं होतं. पण तिथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आला. आणखीन एक डॉट बॉल. फुटवर्क नाही. आपण नेहमी सांगत असतो ना एके सर, मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये जर फुटवर्क नसेल तर फलंदाज आणि मोबाईल हा काहीही कामाचा राहत नाही. तशा पद्धतीची परिस्थिती आहे. फुटवर्क अभावी हा डॉट बॉल आलाय. सलगचा दुसरा. फुटवर्क नाही आहे. अगदी मागे थांबून खेळण्याचा प्रयत्न वारंवार होतो त्यांच्याकडून. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा खोलवर टप्पाचा खोदून काढला. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही आहे. 5 बॉलचा खेळ संपलाय. 10 बॅट स्कोरबोर्ड वरती 3. दशरथ मध्य प्रथमच स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करण्यासाठी सज्ज झाला. 3 धावा या धावपटलावरती दाखल झालेल्या आहेत. अंतिम बॉल या षटकातील. यावेळेस खोदून काढलाय. बॉल बॅक ड्राईव्ह. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. 6 बॉलचा खेळ संपलाय. धावा आहेत फक्त आणि फक्त 3. बिनबाद 3 अशी एक चांगली सुरुवात पाहायला मिळते पोंजे संघाच्या अगेन्स्ट प्रियांश 11 नावडी टीम कडून. उमेश खानावकर नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या बोहळ्यावरती दाखल झाला. ओव्हर नंबर 2 साठी विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत आपण पाहू शकाल आणि तिथे फलंदाजी अगदी संत आणि सावध सुरुवात, शांत सुरुवात पाहायला मिळते. मार्टिनरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 धावा या स्कोरबोर्ड वरती फक्त दाखल आहेत. एक धाव येते. एक धावेने संघ पुढे चाललाय 4 या अंकावरती. 4 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपण पाहू शकाल एक चांगली फाईट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ 2-2 सामने जिंकत आज या तिसऱ्या सामन्यामध्ये एकमेकांच्या अगेन्स्ट लढतीसाठी सज्ज आहेत. 7 बॉलचा खेळ संपला. यावेळेसचा बॉल लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपला. संपलाय खेळ दशरथ मते यांचा.
एके आज दिवसभर अगदी त्यांची मंडळी सोडून आणि इथं मंडळी सोडून बसलाय तो आज आपल्या समवेत ॲज अ स्कोरर म्हणून. त्यांचं स्वागत. किरण घरत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण घरत यांच्यासाठी एकाच षटकारासाठी महेश गव्हाणकर आणि निलखंठ नाईक यांच्याकडून 500चं कॅश प्राइज ओवळ्यावरून पारितोषिकं लावली जात आहेत. मॅच पाहिली जाते यूट्यूबच्या माध्यमातून. आता किरण घरत याला स्वतःवरती जिम्मेदारी घ्यावी लागेल कारण इथे धावा आहेत फक्त आणि फक्त 5 आणि टिके खंडाकलेंसाठी देखील आहे. एक षटकार मारला, एक चौकार मारला तरी देखील पारितोषिक आहे. तिथे क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्याच्या वरतून बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. आणखीन एक आलाय चौकार. एक चौकार जरूर मारलाय तो तानाजी खंडागले यांनी. थँक्यू डीज. चौकार आलाय. धावा आहेत स्कोरबोर्ड वरती 9 धावा. 9 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आपण पाहतोय. गावदेवी 40+ उपांत्य फेरीमध्ये चांगली झुंज देत असताना यावेळेस आडव्या बॅटने खेचला बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला फटका होता. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एक धावेने संघ पुढे चालला. एकूण धावा संख्या डबल डिजिट मध्ये ट्रॅव्हल होती आहे 10 या अंकावरती. 10 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल होत असताना आपण पाहतोय एक चांगली टफ फाईट मॅच. गावदेवी 40+ आणि त्याच्या अगेन्स्ट इथे समोर खेचलाय वॅकंड एरिया. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत. सुंदर सेव्ह केलाय. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा इथे कंप्लीट केले जात आहेत. 12 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. ओव्हर नंबर 2 संपली आहे आणि धावा संख्या आहे ती स्कोरबोर्ड वरती 12 धावा. हॅलो. 12 धावा झालेल्या आहेत स्कोरबोर्ड वरती. थोडीशी दुखट घट झालेली आहे त्यामुळे माईकचा आवाज थोडा कमी केलेला आहे. समजून घ्या प्रेक्षक वर्ग. लोवर फुलटॉस आणि इथे आलाय खणखणीत चौकार. चौकार आलाय. 16 वरती स्कोरबोर्ड पोहोचला. यावेळेसचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर. पंच सांगतायत अवांतर बॉल आहे. अवांतरची 1 धाव आणि धावा संख्या पोहोचली आहे ती 17 या अंकावरती. 17 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. पुढचा बॉल चॉप केलंय बॉलला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. बॅकफुट पॉइंटला 1 धाव ही स्कोरबोर्ड वरती आणखीन एक दाखवलेली. धावा संख्या पोहोचली आहे ती 18 या अंकावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मार्गस्थ आहे. 18 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. नेक्स्ट बॉल इथे किरण घरत इनसाइड एज पाठची घेतली आहे. 1 धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जातील. धावा संख्या पोहोचली आहे ते एकूण 20 रन्स इन बोर्ड. 20 धावा. 20 धावा धावपटलावरती दाखल होत असताना किरण घरत एका षटकारासाठी निलखंठ नाईक आणि महेश गव्हाणकर यांच्याकडून 500चं कॅश प्राइज.
20 धावा स्कोरबोर्ड वरती आणि त्यासाठी हे जाणले देखील जात आहेत फलंदाज. त्यांच्याकडे ताकद, गुणवत्ता, क्षमता सर्व काही आहे. स्किल खूप चांगला आहे. इथे हव्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एका टप्प्याने बॉल सीमारेषे पार. किरण गरजच्या बाट मधून येतोय वार. आलाय चौकार. चोवीस धावा झाल्यात स्कोरबोर्ड वरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ मार्गस्थ आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉल अजून देखील बाकी आहेत. 24 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल समोर टाकला. फुल टॉस तिथे टर्न केला. एका टप्पानं बॉल बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. बॅटर किरणच्या माध्यमातून. धावा झाल्यात 28. चेंडू वरतीच राहिला. चेंडू पाठवायचं नवीन. चला चेंडू पोहोचवा. अठ्ठावीस धावा स्कोरबोर्ड वरती दाखल आहे. महागडी गोलंदाजी यावेळेस. नंबर 3 किरण चांगली बॅटिंग करतो. विशाल थोडीशी महागडी गोलंदाजी ठरली आहे विशालची. चला मॅच सुरू करायची. पण नवीन बॉल आपल्याला आलेला आहे. जेव्हा मॅच बॉल येईल तेव्हा आपण मॅच बॉल पुन्हा एकदा घेऊ. पण आता सध्या नवीन बॉलने मॅच स्टार्ट करा. शेवटचा बॉल आहे. 28 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल आहेत. यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू काळी झेल सोडला गेलाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. 30 धावा धावपटलावरती. 3 षटकांचा खेळ संपला. आता इथून पुढे अगदी जर पाहिलं तर 10 ते 15 धाब्यांचं जर षटक आलं ना तर अगदी टफ फाईट मॅच पाहायला मजा येईल प्रेक्षकांना. यावेळेस चांगला फटका एक्झिक्यूट केला. डीप फाईन लेगला आलाय हा चौकार. भालचंद्रच्या बॅट मधून आले. भालचंद्रच्या गोलंदाजीवरती तानाजी खंडागलेंच्या बॅट मधून आलेला हा चौकार आलाय. धावा झाले 34. राऊंड द विकेटने गोलंदाजी टीके खंडागले. स्ट्रायकिंग एंड वरती चांगली बॅटिंग अद्यापपर्यंत. यावेळेस ओव्हर पिच बॉल उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिसफिल्ड आला. आणखीन एक चौकार. धावा झालेल्या 38 रन्स. 38 धावा. धावा स्कोरबोर्ड वरती. भालचंद्र याच्या गोलंदाजीवरती पहिल्या 2 बॉल वरती आल्या 2 खणखणीत असे चौकार. 38 धावा. ओव्हर नंबर 4 ची चांगली सुरुवात. आय्य वेलकम स्वॅग से आपलं स्वागत आहे असं सांगितलं पहिल्या 2 बॉल वरती तानाजी खंडागळे या बॅटर्सने. सलगचे 2 बॉल 2 चौकार आलेले आहेत. 12 बॉल आणि 22 या अंकावरती सध्याची फलंदाजी कार्यरत आहे तानाजी खंडागळे यांची. यावेळेस मात्र इथे बॉल बॅक ड्राईव्ह पाहिला आणि किरण गरज धावचीच्या स्वरूपात बाद.
आणि 2 षटकार मागील मॅच मध्ये बॅक टू बॅक ठोकून सामना जिंकून दिला होता. सत्यवान मते स्ट्रायकिंग एंड वरती, नॉन स्ट्रायकिंग एंड वरती दाखल. धावा आहेत 38 धावा. एक चांगली खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल आलाय वाईट. अवांतरची धाव 39 वरती स्कोरबोर्ड पोहोचलोय. सत्यमनबाई मते यांच्यासाठी शैलेश मते यांच्याकडून 500चं कॅश प्राइज. जर षटकार ठोकला तर 500चं कॅश प्राइज आहे. 2 बॉल बाकी आहेत शेवटचे. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी. 39 धावा या स्कोरबोर्ड वरती आहेत. 14 बॉल आणि 22 या अंकावरती खेळ करत असताना तानाजी खंडागळे. यावेळेस चांगला फटका सजवलाय. अंतिम मोड वरती इथे गेलाय बॉल सीमारेषे पार. आलाय आणखीन एक चौकार. धाबा आहेत 43. धाबा आहेत. अंतिम बॉल आहे 17तील. यावेळेस चांगला फटका आहे. पंचांचा इशारा येतोय नो बॉल. म्हणजे 1+4 अशा 5 धाबा इथे ऍड होतील. 1+4 या ठिकाणी आपण पाहतोय. 5 धाबा आलेल्या आहेत. धावा संख्या पोहोचली आहे ती 48. 48 धाबा. 48 धावा झालेल्या आहेत. अंतिम बॉल फ्रीडचा चेंडू समोर खेचला. अर्धा पाठनं टर्न केला. क्षेत्ररक्षक येतो वेगाने. एक धाव तर कंप्लीट आहे. आता दुसरीचा प्रयत्न आणि इथे फलंदाज बाद. धावचीच्या स्वरूपामध्ये तानाजी खंडागळे. 31 धावसंख्येची इनिंग. 17 बॉल मध्ये 31 धावा आणि टार्गेट असेल 50 धावसंख्येचं. 49 धावा इथे झालेल्या आहेत. सेकंड इनिंग मध्ये 50 धावा नावडे संघाला चेस कराव्या लागतील पुंछ टीमच्या अगेन्स्ट. वास्तुसिद्धीचे सन्माननीय मुरलीधर साहेब आलेले आहेत. त्यांना आपण विनंती करूया व्यासपीठावरती यावं. आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रवीण तुझा रे
खेळाचा पूर्वार्ध संपलाय. उत्तरार्धाला सुरुवात होतीये. पोंजे संघाने बनवलेत 49 धावा, 50चं टार्गेट सेट केलंय. अन्विक आपण इकडे या, मैदानाच्या बाहेर जा आपण. चोवीस बॉल आणि 50चं टार्गेट. यस पंचांचा सिग्नल. मॅच सुरू होतीये. खेळाचा उत्तरार्ध या ठिकाणी सुरू होतोय. 24 बॉल 50 करायच्यात. व्हेरी फर्स्ट बॉल सेकंड इनिंग. पहिलाच बॉल तिथे क्षेत्ररक्षक किरण गरत आहे आणि सुंदर झेल टिपला. संपलाय किरण यांचा खेळ. पहिल्या बॉलवरती सफलता. उमेश खानावकर नवीन बॅटर मैदानात आतमध्ये दाखल झालाय. दशरथ मध्ये याचा पुढचा बॉल. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता, फसवलाय. स्लोवर डिलिव्हरी, चेंज ऑफ फेस केलाय आणि इथे मात्र फलंदाज चकलाय. डॉट बॉल आलाय, सलगचा दुसरा डॉट बॉल. अनेक सारे पोंजाचे ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत, तर सर्व ग्रामस्थ मंडळींचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत ओमकार मित्र मंडळ पोंजा यांच्या वतीनं. नेक्स्ट बॉल अगली पेशकश दशरथ. यावेळेसचा इथे बॉल आलाय, हा आणखीन एक डॉट, तिसरा डॉट बॉल आलाय. पुनरागमन करून देतोय दशरथ मध्ये. अप्रतिम डिलेवर बघितला आपण मागील बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये. सलग तिसरा डॉट बॉल या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. उमेश खानावर थोडासा प्रेशर मध्ये, कारण इथे धावा करायच्या आहेत. 50 सलग 3 बॉल डॉट झालेले आहेत. इथे मात्र फुलटॉस आणि हा फुलटॉस पाठवलाय. थोडासा प्रेशर होता, सल्ला मसलत होती आणि विचार विनिमय करून आला. हा जबरदस्त फटका, अगदी गुडघा वाकून हा फटका खेचलाय. उमेश खानावरच्या बॅट मधून आलाय षटकार. चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. 4 बॉल मध्ये आता धाबा आहेत, 6ला 1. ऑफ स्टंपला खूप चांगली लाईन होती. आता स्टंप वरती गेल्या, मिडल वरती बॉल होता, फुलटॉस आणि त्याला पाठवले 6 धाब्यांसाठी. चला बॉलची पूर्तता करा. यस भगवान माझेकर तिथे आहेत, त्यांनी हा बॉल आणलेला आहे. त्यांचंही अगदी स्वतः खेळाडू आहेत आणि आज चेंडू पाहण्यासाठी ते गेले होते. चांगली कामगिरी त्यांची देखील आहे. षटकार आलाय.
यावेळेस समोर खेचला, चांगला फटका आणि हाही बॉल पुन्हा एकदा प्लॉटच्या बाहेर, स्लॉट मध्ये होता, प्लॉटच्या बाहेर पाठवलाय. 6 धाव्यांसाठी उमेशच्या बाट मधून आलाय षटकार. धावा आहेत 12, सलगचे 3 बॉल डॉट, त्यानंतर मात्र 2 बॉल वरती 2 षटकार. अंतिम बॉल बाकी आहे या ओव्हर मधील. 12 धावा स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. प्रियांश 11 नावडे 40+ टीम आणि गावदेवी पॉइंटच्या 40+ आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल 3 बॉल डॉट होते. 3 बॉल 3 षटकार येतील का हा क्वेश्चन मार्क आहे. स्ट्रायकिंग एंड वरती उमेश, यावेळेस आडवा पाटणा पुन्हा एकदा पाठवलाय डीप स्क्वेअरलेग सीमारेषे पलीकडे आलाय चौकार. धावा झाल्यात 16. धावा स्कोरबोर्ड वरती. जोपर्यंत विजय आणि उमेश तो नावडे संघाचा खेमा अगदी निश्चिंत असेल, कारण त्यांना माहिती आहे की या धाबा बनवल्या जाऊ शकतात. 50 धाबांचं टार्गेट आहे. 18 बॉल मध्ये धाबा करायच्या आहेत. 34 धाबा. 18 बॉल 34 ची आवश्यकता. किरण घरतला प्रमोट केलाय ओव्हर नंबर 2 साठी. विखुरलेलं क्षेत्ररक्षण आणि या विखुरलेल्या क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहू शकाल फलंदाजी कशी होईल विजयची हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. किरण घरत गोलंदाजी भोवळ्यावरती ओव्हर नंबर 2 साठी दाखल झालाय. 18 बॉल आणि 34 ची आवश्यकता आहे. कहाणी में ट्विस्ट 3-2 षटकार 1 चौकार जरूर आलाय. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त असं सांगितलंय उमेशने, कारण पहिले 3 बॉल हे निर्धाव होते. तिथे मात्र असं वाटलं पोंजे संघ हवी होतो या मॅच मध्ये, पण त्यानंतर वरचं ठरलाय तो नावडे संघ. 3 बॉल मध्ये 2 षटकार 1 चौकार जरूर ठोकलाय. विजय आणि उमेश ही जोड साखली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली फलंदाजी करण्यासाठी. पुढचा बॉल किरणचा पहिलाच बॉल आडव्या बाटना. इथं भगवान वाजेकर चेंडूखाली येतोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. एकापेक्षा जास्त काही मिळत नाही. या 17 मध्ये करायच्यात 33 धाबा. 4 ओव्हर्सचा सामना आपण पाहिला. 24 मध्ये 50चं टार्गेट होतं. 17 मध्ये आता करायच्यात तर 33. किरणचा पुढचा बॉल कसा असेल. स्लोवर पद्धतीचा बॉल. इथे अपील लाऊडली केली जाते आणि पंचांनी हा सांगितलंय की फलंदाज बाद आहे. पंच व्यावसायिक पंच आहेत. कळव्याचे विशाल पाटील सर आहेत आणि बेलवलीचे सुनील तांडेल सर आहेत. त्यामुळे नो अग्रीमेंट विथ अंपायर्स. दोन्ही पंचांमध्ये सल्लामसलत केली जाईल, विचार विनिमय केला जाईल आणि त्यानंतरच निर्णय दिला जाईल. दोन्ही पंचांचा सल्लामसलत झालाय. निर्णय जरूर आमच्यापर्यंत येईल की डिसिजन काय असेल या बॉल वरती. अगदी हेच असतं व्यावसायिक पंचांचा निर्णय, कारण आपण पाहिलं की इथे माफी मागितली जाते. थोडंसं मिस्टेक झाली होती आणि त्याची सुधारणा मैदानाच्या आतमध्ये होती. डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची देखील नितांत गरज असेल, पण इथे असं वाटलं होतं उमेश खानावकरची मोठी विकेट इथे मिळते की काय पोंजे संघाला. इथे एक चांगला चेंडू आहे. अप्रतिम डिलिव्हरी. 2 षटकार 1 चौकार. त्यानंतर मात्र फसवलाय उमेश खानावकर या फलंदाजाला. सलगचे 2 बॉल डॉट. जसे डॉट बॉल येतील ना तसा प्रेशर क्रिएट होईल ते प्रियांश 11 40+ नावडे टीम वरती. यावेळेस मात्र हवेमध्ये
तारेकर या चेंडूखाली येतो आणि हा झेल मात्र इथे कॅरी होत नाहीये. एका टप्प्याने बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय. 4 धाब्यांसाठी आलाय चौकार. धावा आहेत एकूण या चौकाराने स्कोरबोर्ड वरती 20 अंकावरती 21 धावा, कारण या ओव्हर्स मध्ये 5 धावा आल्यात. 21 धावा या स्कोरबोर्ड वरती दाखल झालेल्या आहेत. आता टार्गेट आपण पाहतोय 14 मध्ये 29 करायचे आहेत. 2 बॉलचा खेळ इथे. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर असं वाटलं की या बॉलवरती किती धाब्यांची मोहर असेल, पण तिथे मात्र बॅटच्या पट्ट्यात आलेला नाहीये बॉल. एकच धाब येते. एका धाब्याने संघ पुढे चालला. 22 अंकावरती 13 मध्ये 28 ची आवश्यकता आहे. तेरा मध्ये 28. यावेळेस पुन्हा एकदा विजय याने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली आहे. फक्त एकच धाव येते. दुसरीचा प्रयत्न. आता धावचीची संधी आहे. इथे धावचीची संधी आहे आणि इथे जलपाण्याची सुविधा मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायची. मेसेज डिलीट होता राहिलाय नावडे टीमचा. बारा मध्ये 27. हॅलो 12 मध्ये 27 धावा करायचे आहेत. आता विचार विनिमय होईल. 12 मध्ये 27. 12 बॉल 27 चं टार्गेट आहे. 27 रन्स. 14 मध्ये 29 होत्या. त्यानंतर एक धाव. पण 13 मध्ये 28 आणि त्यानंतर एक धाव. 12 मध्ये 27. कॅल्क्युलेशन आपण करू नका. आम्ही आहेत 24 लाईव्ह इव्हेंटची टीम आहे आणि आमचे स्कोरर AK सर पण आहेत. आम्ही सांगू काय असेल, मिस्टेक झाले असेल तर सुधारू आणि सांगू. सत्यवान मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाला. पहिला बॉल शॉर्ट ऑफ लेनचा होता. तिथे वॅकंट एरिया. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील का? आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध बॉल चाललाय सीमारेषे पार. आलाय चौकार. आता धावा करायच्या आहेत 11 मध्ये 23. अकरा मध्ये 23 ची आवश्यकता आपण पाहतोय. विजय आणि उमेश आहे तोपर्यंत नावडे संघाचा खेमा अगदी चिंतित नसेल. यावेळेस लेग बिफोर द विकेट आणि अगदी स्टंपच्या मधोमध फलंदाज बाद होईल. आणि विजय हा बाद झालाय. हॅलो हॅलो सत्यवान मते यांच्यासाठी प्रत्येक विकेटसाठी 500चं कॅश प्राइज शैलेशदादा मते यांच्या माध्यमातून आलेला आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. नितीन कोहली मैदानाच्या आतमध्ये. एक चांगली सफलता. विजयला लेग बिफोर द विकेट LBWच्या स्वरूपामध्ये बाद करण्यात यश आलंय.
नितीन कोहली मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. धावा करायच्या तर 10 मध्ये 23. 10 मध्ये 23 ची आवश्यकता. 23 रन्स. यावेळेस बॉल अगदी समोर क्षेत्ररक्षक येतो वेगाने. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. उमेश खानावकर आणि नितीन कोहली महत्वाची विकेट आहे सामन्यामधले. जर आपण पाहिलं तर इथे बॉल संपले 3. आता 9 मध्ये करायच्या आहेत 22 धाबा. नऊ मध्ये 22 ची आवश्यकता. उमेश खानावकर स्ट्रायकिंग एंड वरती आहे. एक चांगला फलंदाज आहे. एक 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आपण पाहिला. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. इथे थोडीशी सल्ला मसलत आपण पाहतोय. नऊ मध्ये 22. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल खेचलाय. क्षेत्ररक्षक तिथे येतोय दशरथ. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धाव येते. 8 मध्ये करायच्या 21 धावा. चांगली बॉलिंग या ठिकाणी आपण पाहतोय. 57 मते यांच्या माध्यमातून किरणचं देखील किफायती षटक राहिलंय. आठ मध्ये करायच्या 21. नेक्स्ट बॉल स्टेप आउट केला. इथे एक चांगला बॉल आहे. डॉट बॉल आलाय आणि इथे 7 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. सात मध्ये आता 21 ची आवश्यकता. मॅच मध्ये ट्विस्ट या निर्धाव बॉलने 50 टार्गेट हे चेस करायचं होतं आणि ते चेस करत असताना कमालीचं षटक 57 मतेचं राहिलंय. 6 धावा एक फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलंय. आता अंतिम बॉल निर्णायक असेल. 7 मध्ये 21 ची आवश्यकता. इथे कोणत्या फटक्याची मोहर आहे काय रिझल्ट आहे या बॉल वरती पाहायचं. यावेळेस या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एका टप्प्याने मात्र बॉल चाललाय सीमारेषे पलीकडे. आलाय खणखणीत चौकार. शेवटचे अंतिम 6 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 17 ची आवश्यकता आहे. 17चा खतरा आता कोणत्या टीम वरती होईल. शेवटचे 6 बॉल आणि 17 ची आवश्यकता. अंतिम शेवटचे 6 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी 17 ची आवश्यकता आहे. तानाजी खंडागळे यांच्यावरती सर्व सूत्र सर्व जिम्मा या ठिकाणी सोपवला जातोय. 6 बॉल आणि 17 ची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणाची व्यरचना आपण पाहतोय. अगदी खूप चांगली सुरेख सजवली आहे. 6 मध्ये 17 ची आवश्यकता. आमचे राज पाटील या मॅचला पाहण्यासाठी आले त्यांचंही स्वागत. तानाजी खंडागले बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. 6 मध्ये 17. उमेशला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग करतोय. पहिलाच बॉल समोर आणि बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे षटकार. 5 मध्ये आता 11 ची आवश्यकता आहे. 5 मध्ये 11. उमेश खानावकर एकाती किल्ला लढवतोय. एकाती झुंज देतोय. या मैदानामध्ये लढवय्या वृत्ती दाखवतोय कारण 3 षटकार आणि चौकार देखील त्याच्या बॅट मधून आहेत. तानाजी खंडागले 5 मध्ये 11. मॅच संपलेली नाहीये. ओव्हर द विकेट ना. नेक्स्ट बॉल. इथे मात्र स्लोवर पद्धतीचा बॉल. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न. इथे रनआउटची संधी आहे आणि जर इथे पाहणं गरजेचं आहे.
गुड रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये. इथे 2 धावा कंप्लीट आहेत. 2 धावेने संघ पोहोचला आहे तब्बल 41 अंकावरती. 4 मध्ये 9 करायच्या आहेत. 4 मध्ये 9 ची आवश्यकता जिंकण्यासाठी. अन्विक आपण बाहेर या, मैदानाच्या बाहेर या अन्विक. चार मध्ये 9 ची आवश्यकता. काय अफलातून खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. दोन्ही टीम सांगतात की सामना अजून देखील बॅलन्स आहे, आम्ही देखील सामना सोडलेला नाहीये. नावडे संघ 12 बॉल 30 ची पारी उमेश खानावकर याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. आता पुढचा बॉल पाहणं गरजेचं आहे, कशा पद्धतीचा असेल. तानाजी खंडागळे 4 मध्ये 9 ची आवश्यकता आहे. 17चं टार्गेट एका ओव्हर्स मध्ये होतं. 4 मध्ये 9 उमेश स्ट्रायकिंग एंड वरती. इथे ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल आहे. एक धाव तर कंप्लीट आहे. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट आहेत. 3 मध्ये आता बनवायच्या 7 धावा. 3 मध्ये 7 का मॅच होती आणि कुठे येऊन ठेपली आहे, कुठे होता सामना आणि कुठपर्यंत येऊन ठेपलाय. 3 मध्ये 7. 17ची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 10 धावा इथे अर्जित झालेल्या आहेत. आता 3 मध्ये 7. तानाजी खंडागले गोलंदाजी मार्गस्थावरती दाखल आहेत. 3 मध्ये 7 करायचे. उमेश काय बॅटिंग करतोय, अफलातून खेळ राहिला उमेशचा. 13 मध्ये 32 धावा. तीन मध्ये 7 करायचे आहेत. हा बॉल निर्णायक असेल. तानाजी खंडागले ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल आलाय वाईड बॉल. आता 3 मध्ये 6 ची आवश्यकता आहे. तीन मध्ये 6 ची आवश्यकता. तानाजी खंडागले पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. यावेळेसचा बॉल उमेश खानावकरच्या बॅट मधून आलाय. हा फटका आलाय षटकार आणि संपली मॅच. 17 धावा चेस केल्यात एका षटकामध्ये. उमेशने काय दर्जेदार खेळ दाखवला आणि इथे ही मॅच संपवली आहे. पुंज संघ अंतिम षटकामध्ये मात्र पराभूत झालाय. हार्ड लक आणि मॅन ऑफ द मॅच मात्र उमेश खानावकरच असेल.